स्वामी समर्थ. मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुर्ता कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीने. तर गेल्या वेळी मी पेपर कटिंग दाखवले नव्हते प्लाझो कटिंग करताना, तर तुम्हाला कपड्यावरती कळालं नव्हतं, म्हणून मी यावेळी पेपर कटिंग दाखवते. मला कुर्त्याची पूर्ण उंची 46 इंच पाहिजे तयार उंची, तर प्लस 1 इंच घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी, म्हणजे 47 इंच घेतलेला आहे. शोल्डर आहेत माझे 14.5 इंच, त्याच्या निम्म म्हणजे 7.25 इंच मी इथे घेतलेला आहे. गळा रुंदी मी घेणार आहे 2.25 इंच, म्हणजे तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 3 इंच सुद्धा घेऊ शकता, हे थोडं आपल्या आवडीवरती राहतं. तर मी इथे 2.25 इंच घेतलेला आहे. गळा उंची मी 7 इंच घेते पुढचा गळा, आणि खाली सुद्धा मी 2.25 इंच घेऊन अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेते. जेव्हा आपल्याला कॉलर लावायची नसते तेव्हा आपण जेव्हा शोल्डरचं माप टाकतो त्यामध्ये एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाहीये. मी आता इथे मुंडा 5.25 इंच घेतलेला आहे. जेव्हा छाती घेर तुमचा 34 इंच किंवा 36 इंच असतो तेव्हा 6.5 किंवा 5.25 इंच मुंडा घ्यायचा आहे. छाती घेरचं माप टाकताना छाती घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. बाहेरचा मुंडा मी 1.5 इंच घेतलेला आहे, आतला मुंडा मी 1 इंच घेतलेला आहे. आणि जसे मी दाखवल्याप्रमाणे मेजरमेंट्स घेऊन हा आकार देऊन घेते, दोन्ही मुंड्यांचा आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला कमरेचं माप टाकायचं असेल तर कुठून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मी वरून 14 इंचावरती मार्क केलेला आहे. आणि कमरेचा सेम चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. सेम सीट घेरचं सुद्धा तसंच घ्यायचं आहे. कुठून आपल्याला कट पाहिजेत तिथे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. त्याचाही चौथा भाग प्लस 1.5 इंच फक्त मी घेतलेला आहे. आणि या पद्धतीने मी हे पेपर कट करून घेते. आता खालच्या साईडला तुम्हाला जर एक्स्ट्रा तिरकं जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मला स्ट्रेट कुर्ते आवडतात म्हणून मी स्ट्रेट घेतलेला आहे. पाठीमागचा मी गळा 4 इंच घेतलेला आहे आणि सिंपल गोल आकार देऊन घेतलेला आहे. पुढच्या साईडला थोडासा व्ही शेपमध्ये असा आकार देऊन घेते. तर पाठीमागचा आहे तो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, पण डीप नेक जर घ्यायचा असेल तर तुम्हाला शोल्डरचं माप कमी करावं लागेल. तसेही मी कुर्ते तुम्हाला यापुढे दाखवीन, पण हे एकदम सिंपल कुर्ता आहे. तर हा परफेक्ट बसतो अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिच केला कट केला तर या पद्धतीने बॅक साईडचा पार्ट आहे तो सेपरेट केला. फ्रंटचा आहे त्याच्यावरती गळा मी कट करून घेतलेला आहे, मुंडा कट करून घेतलेला आहे. आणि आता आपलं हे कुर्त्याचं जे पेपर कटिंग आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण स्लीव्ज कट करूया. मला छोटासा पफ पाहिजे, त्यासाठी मी 3 इंच वरती एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि तिथून खाली मेजरमेंट घेते. मला स्लीव्जचं उंची आहे ते 11 इंच पाहिजे होती, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे 12 इंच. आता आपण मुंडा जेवढा घेतलेला आहे त्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, तर मी इथे 10 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. जेव्हा आपला छाती घेर 34-36 असेल तेव्हा आपण इथे 3.5 इंच माप आपण घेतो. तर 3.5 वरती मार्क करून मी इथे अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्लीव्ज कट कशी करता येईल ते मी दाखवलेलं आहे. आता वरती पफचा जे मेजरमेंट आहे त्यासाठी मी 3 इंचाचा इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. जसा मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदम छोटासा पफ तयार होतो, खूप सुंदर दिसतो आणि या पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. आता जिथे क्रॉस झालेला आहे तिथे आपल्याला परत कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कळेल की कुठून आपल्याला प्लीट्स पाडायला सुरुवात करायची. आता जेव्हा स्लीव्जचा घेर आहे त्याच्या निम्म प्लस 1.5 इंच घेतलेला आहे आणि स्लीव्ज कट करून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर नक्कीच तुमचा कुर्ता परफेक्टच बसणार. आता कुर्ता कट करण्यासाठी जे कापड घेतलेलं आहे ते कॉटन फॅब्रिक आहे, मी त्याला अस्तर लावणार नाहीये. खूप सुंदर फॅब्रिक आहे. तुम्हाला जर हे फॅब्रिक घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे जे कापड आहे ते मला उंचीला कमी पडत होतं, म्हणून मी 4 इंचाचं एक्स्ट्राचं कापड मी इथे जॉईंट करून घेणार आहे. तुम्ही आधीही जॉईंट करून घेऊ शकता किंवा पूर्ण कटिंग झाल्यानंतर सुद्धा पार्ट्स जॉईंट करू शकता. मी हा जॉईंट
वरच्या साईडला देऊन घेणार आहे आणि या कपड्यावरती मी जे पेपर कट केले होते तेच पेपर कटिंग ठेवून मी हे कापड पूर्णपणे कट करून घेतलेलं आहे। स्लीव्ज, फ्रंट साइड, बॅक साइड सगळं। आता फ्रंट साइडचे जे पार्ट आहेत आपण ते जॉईन करून घेऊयात। जे आपण एक्स्ट्राचे पार्ट घेतले होते ते जॉईन करून घ्यायचे, डबल शिलाई करून घ्यायची आणि या पद्धतीने आपले हे जॉईन देऊन झालेत। आता गळा जेव्हा आपण गळ्यासाठी जी फिनिशिंग देणार आहोत ते मी कॅनव्हासने देते। म्हणजे कॅनव्हास जर असेल ना तर एकदम परफेक्ट गळा दिसतो आणि खूप सुंदर दिसतो। तर मी 1 इंचाची ते गळ्याची पट्टी काढून घेते आणि सेम मी कपड्यावरती सुद्धा सेम आकार मी देऊन घेणार आहे। तुमच्याकडे जर अस्तरवाला कुर्ता असेल तर ही कपड्याची पट्टी काढायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही कॅनव्हास त्याच्यामध्ये घालू शकता। आता ह्या पट्टीला साइड होऊन आपण टिप देऊन घेणार आहोत आणि छोटे छोटे कट देऊन हे पलटी करून घेणार आहोत। यामुळे शिलाई सगळी पूर्णपणे आतमध्ये जाईल आणि ही जी कॅनव्हासची पट्टी आहे ही आपल्याला गळ्यासाठी लावून घ्यायची आहे। यामुळे गळा एकदम परफेक्ट येतो आणि फिनिशिंग खूप सुंदर, म्हणजे थोडासा वेळ जाईल किंवा थोडासा खर्च होईल पण एकदम परफेक्ट जर काम करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल। तर अशा पद्धतीने हा गळा आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने मी पाठीमागचा जी साइड आहे म्हणजे बॅक साइडचा पार्ट तो सुद्धा मी जिथे जिथे जॉईन करायचा आहे ते करून सेम या पद्धतीनेच गळा त्याचा सुद्धा जॉईन करून घेणार आहे। तुम्ही या पद्धतीने जर कुर्तीज शिवून दिले कुणाला तर तुम्हाला नक्कीच परत कस्टमर मिळणार, हे 100% गॅरंटी आहे माझी। कारण मला जे कस्टमर्स मिळतायत ते याच फिनिशिंगमुळे मिळतायत, म्हणून मी हे खात्रीशीर तुम्हाला सांगू शकते। तर या पद्धतीने हे दोन्ही पार्ट्स तयार झालेत। आता आपण जो शोल्डर आहेत ते जोडून घ्यायचेत वरती आणि शिलाई दिसू नये म्हणून या पद्धतीने शोल्डर्स जोडून घ्यायचेत। हे बघू शकता, मलाही कधी कधी काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या मी याच पद्धतीने मला कोणी सांगून किंवा कुठेही बघून मी शिकलेली आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते। आता आपल्याला स्लीव्ज तयार करायचे, तर मी जिथून कट देऊन घेतले होते तिथून आपल्याला प्लीट्स देऊन घ्यायचे आहेत। एकदम छोटे छोटे प्लीट्स आहेत आणि एका साइडहून दिलेल्या प्लीट्स आहेत त्याच्या अपोजिट साइडहून पुढच्या भागाला प्लीट्स द्यायचेत आणि खालच्या बाजूला या पद्धतीने डबल फोल्ड करून घेणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे पण इतकी सुंदर ही स्लीव्ज तयार होते। तुम्ही ब्लाउजला सुद्धा नक्की लावा, कारण माझ्याकडे खूप जणींनी या पद्धतीची ब्लाउजला स्लीव्ज लावून घेतलेली आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते। आता स्लीव्ज जोडताना त्याचा मिडल पॉइंट दोन्हीचा बघायचा, कुर्तीचा आणि स्लीव्जचा, आणि तिथून स्लीव्ज लावायला सुरुवात करायची। या पद्धतीने बघू शकता। आणि जर तुम्हाला मेजर करून घ्यायचं की कंप्लीट तुमची स्लीव्ज जोडली जाते का, जर कमी पडत असेल तर एखादी प्लीट तुम्ही ओपन करू शकता आणि स्लीव्ज जोडून घेऊ शकता। या स्लीव्ज जोडल्यानंतर याच्यावरती आणखी एकदा डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपली स्लीव्ज तयार होईल। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ओव्हरलॉक सुद्धा तुम्ही इथे करू शकता। या पद्धतीने आपल्या ह्या दोन्ही स्लीव्ज मी जोडून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला फिटिंग टाकायचं आहे। फिटिंग कुठून करायचं आहे हे जर तुम्ही मार्क करून घेतलं तर तुम्ही परफेक्ट फिटिंग करू शकता। तर मी छाती घेर आहे तो 1.5 इंच मी एक्स्ट्रा जो घेतलेला 2 इंच एक्स्ट्रा घेतला होता त्याच्याऐवजी मी 1.5 इंच फक्त इथे फिटिंग करणार आहे। जर वाटलंच तर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा आणखी फिटिंग करू शकता। स्लीव्ज आहेत 5 इंच 10 इंच आहे तर त्याचं निम्म 5 इंच घ्यायचं आहे आणि हे सगळं मार्क करून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा परफेक्ट फिटिंग करू शकतो आपण। शिलाई एकदम परफेक्ट येते। फिटिंगची शिलाई आहे ही आपल्याला फक्त कट पर्यंत, म्हणजे आपल्याला जिथून कट पाहिजेत कुर्तीला जे कट पाहिजे आहेत तिथेपर्यंतच शिलाई देऊन घ्यायची आहे। तुम्ही 3-3 4-4 तुम्ही फिटिंगची शिलाई देऊ शकता। आता उरलेलं जे खालचं कापड आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे, म्हणजे आपले जे कट पासूनचे जे खालचा भाग आहे तो एकदम परफेक्ट तयार होईल आणि दिसायला एकदम विकत आणतो त्या पद्धतीने कुर्ता तयार होईल। कारण मी जेव्हा पहिल्या 10 कुर्ता घालून गेले होते बाहेर तेव्हा
मला खूप जणांनी विचारलं की हा ड्रेस तुम्ही रेडीमेड घेतलेला आहे का, कारण मी याची पॅन्ट आणि कुर्ता सेम फॅब्रिकमध्ये शिवून घेतलेला आहे। कारण आता सध्या खूप स्टाईल आहे कॉट सेटची, तर सेम कपड्याचा कुर्ता आणि सेम कपड्याची प्लाझो आपण शिवून घालतो। तर तुम्हाला जर विकत सारखी आपल्याला जर पाहिजे असेल प्लाझो आणि कुर्ता, तर या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता। अगदी परफेक्ट तुम्हाला तयार कुर्त्यासारखी मिळणार आहे फिटिंग। अशा पद्धतीने हे मी पूर्णपणे शिलाई करून घेणार आहे सगळ्या बाजूंनी, आणि आपला हा कुर्ता आहे हा रेडी होणार आहे। तर तुम्हाला हे कटिंग स्टिचिंग कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। एकदम सुंदर फिटिंगला बसलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा।